पब्लिकसिटी न्यूज मध्ये आपले स्वागत। मोठी बातमी नागपुरातून प्रेमसंबंध उघडकीस आले। सळाखीने वार करून पत्नीला संपविले। पत्नीचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याची बाब उघडकीस आल्यामुळे पतीने पत्नीवर सळाखीने वार करून तिला संपविल्याची घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी 25 जूनला रात्री 8:35 ते 9:10 वाजताच्या सुमारास घडली। यामुळे आरोपी आणि मृतक महिलेचा 2 वर्षांचा चिमुकला पोरका झाला आहे। मन्नत उर्फ मीनू दिलप्रीत कौर विर्क 24 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। तर दिलप्रीत उर्फ विक्की कुलविंदर सिंग विर्क 30 रा पंचमवेद्य आर्य सोसायटी दीक्षितनगर जवळ कपिलनगर असे आरोपी पतीचे नाव आहे। दोघांचाही 2022 मध्ये प्रेम विवाह झाला होता। त्यांना एक 2 वर्षांचा मुलगाही आहे। आरोपी दिलप्रीतचे 4 चाकी वाहनांच्या ॲक्सेसरीज व स्पेअर पार्टचे दुकान आहे। मन्नतचे एका युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले। काही दिवसांपूर्वी दिलप्रीतला सदर परिसरात मन्नत एका युवकासोबत फिरताना आढळली। त्यामुळे त्याने मन्नतचा भाऊ विशाल प्रकाश हरजानी 20 रा हुडको कॉलनी जरीप्का याला फोन करून मन्नतसोबत घटस्फोट घ्यायचा असून त्याबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले। त्यानंतर आरोपी दिलप्रीतचा मन्नतसोबत मंगळवारी रात्री तिच्या प्रेमसंबंधावरून पुन्हा वाद झाला। रागाच्या भरात दिलप्रीतने लोखंडी सळाखीने मन्नतच्या डोक्यावर वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात लोळवले। त्यानंतर आरोपी दिलप्रीत घराला कुलूप लावून निघून गेला। इकडे मन्नतचा भाऊ आणि तिच्या मैत्रिणीने मन्नतशी संपर्क साधला असता तिने प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे त्यांना शंका आली। त्यांनी पोलिसांसोबत जाऊन मन्नतच्या घराचे दार तोडून आत बघितले असता ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली। तिला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले। या प्रकरणी मन्नतचा भाऊ विशालने दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी दिलप्रीत विरुद्ध कलम 302 नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक केली। घटनेच्या वेळी चिमुकला होता। आजीकडे मन्नत आणि आरोपी दिलप्रीतला एक 2 वर्षांचा मुलगा आहे। परंतु घटनेच्या वेळी हा चिमुकला आरोपी दिलप्रीतच्या आईकडे होता। आईचा खून झाला आणि वडिलांना पोलिसांनी अटक केल्यानंतर हा चिमुकला पोरका झाला आहे। पोलिसांचा हलगर्जीपणा भोवला। घटनेपूर्वी अनेकदा मन्नत आणि दिलप्रीत यांचा वाद कपिलनगर आणि जरीप्का पोलीस ठाण्यात गेला होता। दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या। तेवढेच काय तर घटनेच्या 1 दिवस आधी मन्नत आणि तिचा भाऊ विशाल हे कपिलनगर ठाण्यात गेले होते। तेथे त्यांनी दिलप्रीतपासून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होते। परंतु अनेकदा वादाच्या तक्रारी होऊनही जरीप्का व कपिलनगर पोलिसांनी त्याची गांभीर्याने नोंद घेतली नाही आणि मन्नतला आपल्या जीवाला मुकावे लागले। पब्लिकसिटी न्यूज साठी निखिल कोकाटे, नागपूर।